पुढे जाऊयात. पश्चिम बंगालमध्ये सुवेंदू अधिकारी यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. पश्चिम बंगालमधील भाजपचे पहिले मुख्यमंत्री होण्याचा मान अधिकारी यांना मिळाला. नव्या मंत्रिमंडळातून भाजपनं भौगोलिक समतोलासोबतच सामाजिक समतोलही राखण्याचा प्रयत्न केलाय. आम्ही शुभेंदु अधिकारी ईश्वरेर नामे शपथ करितेछि जे शुभेंदु अधिकारी जी ने आज मुख्यमंत्री पद की शपथ ली हुई है। मैं उनका अभिनंदन करता हूं, उनको बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं। पिछले कई सालों से ये गुंडागर्दी, दहशत, ये करप्शन के खिलाफ उन्होंने लड़ाई लड़ी है और यहाँ पर डर और भय हार गया है और मोदी जी का विश्वास जीत गया है। आम्ही शुभेंदु अधिकारी पश्चिम बंगालमध्ये नव्या पर्वाला सुरुवात झाली. सुवेंदू अधिकारी यांनी शनिवारी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. या शपथविधीच्या वेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगालवासियांना साष्टांग दंडवत घातला. जनता ही लोकशाहीचा प्रमुख आधारस्तंभ आहे, तर संसद हे लोकशाहीचं मंदिर आहे. 2014 मध्ये भाजप केंद्रात सत्तेत आल्यानंतर नरेंद्र मोदी लोकसभेच्या पायऱ्यांवरती नतमस्तक झालेले होते. आता पश्चिम बंगालमध्ये जनतेसमोर त्यांनी दंडवत घातला. पश्चिम बंगालच्या निवडणुकीत भाजपाची प्रतिष्ठा पणाला लागलेली होती. त्यामुळे सुवेंदू अधिकारींच्या मंत्रिमंडळ शपथविधीला वेगळं महत्त्व प्राप्त झालं होतं. ये न केवल भाजपा की जीत है बल्कि ये भारत की जीत है, क्योंकि भारत की सुरक्षा की दृष्टि से पश्चिम बंगाल एक बहुत अहम राज्य है, भारत के विकास की दृष्टि से बहुत अहम राज्य है. और जिस प्रकार से प्रधानमंत्री जी के नेतृत्व में यहाँ पर श्रीमान सुवेंदु अधिकारी जी की सरकार बनी है, हम सभी लोग बहुत खुश हैं. ये परिवर्तन लोग चाहते थे. पिछले 25 साल यहाँ पर जो सरकारें थी उनके राज्य में यहाँ पर बिल्कुल डेवलपमेंट नहीं हुआ, डेवलपमेंट रुक गया. अब मोदी जी का करिश्मा यहाँ चलेगा, यहाँ पर डबल इंजन की सरकार चलेगी. हमारे गृह मंत्री अमित भाई शाह इन्होंने जो यहाँ पर 8-10 साल से मेहनत की और उसका नतीजा, और यहाँ के कार्यकर्ताओं ने शुभेंदु अधिकारी जो सीएम बन रहे उनका बड़ा योगदान है. सुवेंदू अधिकारींसोबत दिलीप घोष, अग्निमित्रा पॉल, अशोक कीर्तनिया, क्षुदिराम टुडू आणि निशित प्रमाणिक यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जींविरोधात केलेल्या राजकीय संघर्षाचं फळ त्यांना मिळालेलं आहे. तर एकेकाळचे संघ प्रचारक दिलीप घोष यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळालंय. पश्चिम बंगालमधील भाजप आक्रमक महिला नेत्या अशी ओळख असलेल्या अग्निमित्रा पॉल यांचाही मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलाय. सोबतच भाजपाने जातीय समीकरण राखण्याचा प्रयत्न केलाय. सुवेंदू अधिकारी हे ब्राह्मण, तर अशोक कीर्तनिया मतुआ समाजाचं प्रतिनिधित्व करतात. क्षुदिराम टुडू हे आदिवासी समाजातून येतात. अग्निमित्रा पॉल यांच्या माध्यमातून सवर्णांना स्थान देण्यात आलेलं आहे. तर दिलीप घोष हे ओबीसी वर्गाचे नेतृत्व करतात. पश्चिम बंगालमधील सर्व मोठ्या वर्गाला मंत्रिमंडळात सामावून घेण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.